दादा ये जो पटाखे फूट रहे हैं ना, जैसे आपने कहा कि एशिया के सबसे हैं, तो ये सारा जो पटाखे का है वैसे तो एक हो चुका था, एक एक्सक्लूसिवली हमने आपके लिए रखा था ताकि आप जब आए तो सारी दुनिया को पता चले कि हमारे बीदर में कुमार सानू जी आए हैं। जोरदार तालियां बजाइए। नज़ारा है, आप लोग भी आइए, काफ़ी अच्छी हर चीज़ है, आप लोग भी आइए और देखिए, मौज मज़ा कीजिए, आइए ना भाई। ಬನ್ನಿ, ಬೀದರ್ ಉತ್ಸವ ಐತಿ, ಎಲ್ಲ ಫುಲ್ ಎಂಜಾಯ್ಮೆಂಟ್ ಐತಿ. ನಾಳೆ ಎಲ್ಲರೂ ಬನ್ನಿ, ನಾವು ಇವತ್ತು ಬಂದು ಎಂಜಾಯ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದೆವು. हम यहाँ पर बिदर के किले में आ चुके हैं, यहाँ पर फुल इंजॉय किया है। बिदर का किला है, अभी 2-3 दिन बाकी है, अभी 2 दिन, आज का तो हो गया ना, अभी 2 दिन बाकी है। अभी आप लोग भी आके इंजॉय करिए, हम लोग तो फुल इंजॉय कर लिए वाले हैं। बहुत धूमधाम से मनाया जा रहा है यहाँ पर बिदर उत्सव, आप लोग भी आइए। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆ ಕಳೆದ 10 ವರ್ಷ ಅದಾದ ನಂತರ ಈ ಒಂದು ಬೀದರ್ ಉತ್ಸವ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಸಂಭ್ರಮಣೆಯಿಂದ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಒಂದು ಉತ್ಸವಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ ನೀವೆಲ್ಲ ನೋಡ್ತಿರ್ಬೋದು ಜನಸಾಗರ ಎಷ್ಟು ಇದೆ ಅಂತ. ಸೊ ಈ ಒಂದು ಉತ್ಸವ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಬೀದರ್ ಜನತೆಗೆ ಬಹಳ ಖುಷಿ ತಂದಿದೆ. ಯಾಕಂತಂದರೆ 10 ವರ್ಷ ಆದ ನಂತರ ಈ ಒಂದು ಉತ್ಸವ ನಡೆಯುತ್ತಿದ್ದು, ಸೊ ಈ ಉತ್ಸವ ಆನಂದಿಸೋಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಬೀದರ್ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದಲೂ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಿನಿಮಾ ರಂಗದ ನಟರು ನಟಿಯರು ಅವರು ಸಹ ಬೀದರ್ಗೆ ಬಂದು ತಮ್ಮ ಒಂದು ಕಲಾ ಪ್ರದರ್ಶನ ನಡೆಸುತ್ತಾರೆ. ಸೊ ಈ ಒಂದು ಬೀದರ್ ಉತ್ಸವಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರೂ ಆಗಮಿಸೋದಕ್ಕೆ ಬಹಳ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ. ಆ್ಯಂಡ್ ಎಲ್ರಿಗೂ ಬಹಳ ಸುಸ್ವಾಗತ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಹಕಾರ ಹೀಗೆ ಇರಲಿ, ಬೀದರ್ ಉತ್ಸವ ಇದೇ ರೀತಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಆಗಲಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಧನ್ಯವಾದ. आज हम बिदर के किले में हैं। आज बिदर उत्सव बिदर में बनाया जा रहा है, बिदर के किले में आइए। बिदर में जो बिदर उत्सव बनाया जा रहा है, इनका रिव्यू लेते हैं। बिदर उत्सव ನೋಡಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣ್ತಿದೆ. ಕ್ಯಾಮ್ರೆ में देखिए. ಎರಡು ಕಣ್ಣು ನೋಡಕ್ಕೆ ಸಾಲದು. ಬಹಳ ತುಂಬಾ ಆನಂದದಿಂದ ಈ ಬಿದರ್ ಉತ್ಸವ ನಾವು ಸಂಭ್ರಮಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಂದು ಪೀಪಿ ಅಲ್ಲ, ನಾವು ಹೇಳೋದಂತೆ ಬೀದರ್ ಉತ್ಸವ ಅಂದ್ರೆ ಸಣ್ಣ ಆಗ್ತಿಲ್ಲ, ಲಾಸ್ಟ್ ಇಯರ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಈ ವರ್ಷ ಆಗಕತ್ತದ, ಮಸ್ತ್ ಆಗತ್ತದ. ಎಲ್ಲರೂ ಬರ್ರಿ, ವೀಕ್ಷಿಸ್ರಿ. ಎಲ್ಲ ಬಹಳ ಮಂದಿ ಬಂದದ, ನೀವು ಬರ್ಬೇಕು, ಬಂದು ಎಲ್ಲರೂ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ವಿನಂತಿ. ಬರ್ಬೇಕು, ನೀವೆಲ್ಲ ಬರ್ಬೇಕು, ಹಂಗೆ ಬಂದು ಎಲ್ಲರೂ ಹಿಂಗೆ ಉದ್ರಿ ಮಾಡ್ಬೇಕು. हेलो एवरीवन, आई एम दीपक ओली। 8 साल के बाद इधर बिदर में बिदर उत्सव चालू है। हमें बहुत मज़ा आ रहा है हमें, और हमारे भाई कुछ बोलना चाह रहे हैं। मैं बस इतना बोलना चाहूँगा, आप भी आइए, घर से बाहर निकल के बिदर फोर्ट में आके एंजॉय करिए, इस राइड का मज़ा लीजिए। आइए आप और आपकी फैमिली को आपको एंजॉय
हेलो एवरीवन, वेलकम टू बिदर पब्लिक न्यूज़। आज बिदर उत्सव का दूसरा दिन है। बीवीवी कॉलेज गुम्पा रोड पर हेलीकॉप्टर शो रखा गया है गुरपा तुपा नागरामपल्ली सर की तरफ से। आइए जानते हैं पब्लिक का रिव्यू, पब्लिक का क्या कहना है इस प्रोग्राम के बारे में। ನಮಸ್ಕಾರ. ಮೊದಲು ಶ್ರೀಕಾಂತ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಹೆಲಿಕಾಪ್ಟರ್ ರೈಡ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಆಸೆ ಇದೆ. ಆದರೆ ಒಂದು ಏನಂದರೆ ಸರ್, ತುಂಬ ಚಾರ್ಜ್ ಇದೆ. 3,300 ರೂಪಾಯಿಂದ ನಮ್ಮ ಕೈಲಿ ಕೊಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಸರ್. ಎಲ್ಲರಿಗೂ ಆಸೆ ಇದೆ, ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಮಾಡಬೇಕಂತ ವಿನಂತಿ. ಇನ್ನೊಂದು ಸಹ ಇದು ಹೆಲಿಕಾಪ್ಟರ್ ತಂದು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್. ಯಾಕಂದರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಆಸೆ ಇತ್ತು ಕೂಡಬೇಕಂತ, ಆದರೆ ನಮ್ಮದು ಬಡ ಜನರಿಗೆ ಕೊಡೋಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ 3,300 ಅಂದರೆ ತುಂಬ ಕಷ್ಟ ಸರ್. ಎಲ್ಲರೂ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಆಸೆ ಇದೆ. ಬೇಕಾದ್ರೆ ಕೇಳಿ, ಎಲ್ಲರೂ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಇದ್ರೆ ಸರ್ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿ 1,500 ರೂಪಾಯಿ ಅಂದರೆ ಎಲ್ಲರೂ ಕೊಡ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ದಯವಿಟ್ಟು ಅಣ್ಣವರಿಗೆ ಒಂದು ವಿನಂತಿ ಅದ, ನಾಳೆ ಒಂದು ದಿವಸ ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಅಷ್ಟು ವಿನಂತಿ ಸರ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. कल लास्ट दिन एक है बोल रहे हैं। अभी हमारे को मिल रहा है टिकट से। अभी 4-5 दिन ज़्यादा रहे तो चलेगा हमारा। अब जाने के लिए अब गाँव से आए लोग, अभी इसको टिकट भी मिल रहा है, अब बाहर निकाल रहे हैं लोगों को। अभी 2 दिन ज़्यादा 3 दिन रहे तो अच्छा है। आज एक साथी हमारे भलकी से आए हैं, आइए जानते हैं उनका रिव्यू। फर्स्ट ऑफ ऑल थैंक्स देना चाहता हूँ सूर्य कुमार सर को। और ये जो हेलीकॉप्टर राइड है जो बड़े लोगों को सेट होता है, हमारा मिडिल क्लास लोगों को थोड़ा सेट होता है। तो प्राइस क्या है अभी 3,300 है, 3,300 है। अभी वो मिडिल क्लास लोगों के लिए अच्छा नहीं रहता। थोड़ा प्राइस कम करे तो सब लोगों को चांस मिलता है। अभी ये राइड रखे सो वाले को सब मिडिल क्लास लोगों को सब अच्छा रहता बोल के मैं रिक्वेस्ट करूँ। और लास्ट कल 21 दिन है ना, उसके लिए थोड़ा कम करें। मिडिल क्लास लोगों को भी थोड़ा बिदर पब्लिक न्यूज़। जैसे कि आप जानते हैं, हम अभी जिप राइड के सामने खड़े हैं। मैडम अभी राइड कर उतरे हैं, जानते हैं मैडम का रिव्यू। हेलो, माय नेम इज अंजलि। मुझे तो बहुत अच्छा लगा इस रेसिपी, बट लाइफ में एक बार तो हम लोग ट्राई कर सकते हैं। मेरा एक्सपीरियंस तो बहुत अच्छा है, आप भी ट्राई। मेरा नाम प्रदीप है, मैं बीदर उत्सव देखने आया था। यहाँ पर मैंने राइड किया और बहुत अच्छा लगा मेरे को, और आप लोग भी आइएगा। ನಾನು ರಾತ್ರಿ 7ನೇ ತಾರೀಕು ಬಂದಿದ್ದೆ. ಭಾಳ ಗಾಡಿ ನಿಲ್ಲಬೇಕು ಜಾಗ ಇಲ್ಲ, ಜನಸಾಗರ ಇದ್ದಾರೆ. ಹಿಂದೆ ನೋಡಿದ್ವಿ, ಭಾಳ ಸಂತೋಷ ಆಯಿತು. ಮತ್ತು ಭಾಳ ಇದು ಸ್ಟಾಲ್ಗಳು ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ಖುಷಿಯಲ್ಲಿ ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಬೇರೆ ಬೇರೆ ಸ್ಟಾಲ್ಗಳು ಕೂಡ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ. ರೈಡನ್ನು ಭಾಳ ಖುಷಿ ಬೋಟ್ ರೈಡ್ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾವು ಎಲ್ಲಾದರೂ बोट राइड का प्राइस कितना है? 100 आप कंफर्टेबल है ಸರ್? ಭಾಳ ಕಂಫರ್ಟೇಬಲ್. ಸ್ಥಳಗಳಿದ್ದಾವೆ, ಸ್ವಲ್ಪ ಭಾಳ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗಿದೆ. ಆ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗದ ಹಾಗೆ ಕಂಡಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಏನು ಭಾಳ ಇದು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಭಾಳ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಗಳು, ಕನ್ನಡ ಹಿಂದಿ ಆ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಮುಂದಿನ ಜನಾಂಗಕ್ಕೆ ನಾವು ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ, ಹಿಸ್ಟೋರಿಕಲ್ ಅವೆಲ್ಲ ಹಾಳಾಗಿದೆ. 5 बजे तक आता ಕಡಿಮೆ ಆಗೋದು आपका नंबर दियो, आपको सेंड कर तो सर, आज आप बिदर उत्सव आए, आपको बिदर उत्सव में क्या अच्छा दिखा? ये यहाँ पे जो बिदर उत्सव कर रहे हैं 3 दिन से, परसों भी आया था। बिदर आइडियल में भी हमारा भांजा अटेंड किया था और उसमें फाइनल में भी आया था। उसका नाम श्रेया है। अब वो फाइनल में नहीं आए, जो जीते थे अब यहाँ पे स्टेज पे मेन स्टेज पे अब आज उनका परफॉर्मेंस है। तो अब 3 दिन से तो चल रहा है। कल भी आए थे, आज भी आए। कौन सा परफॉर्मेंस है सर? वो उनका सिंगिंग का सिंगिंग। और यहाँ पर आपको बोट राइड आप करेंगे? अब अभी जा रहे हैं। आप जा रहे हैं? तो आपको कैसा फील हो रहा है? तो ये पहली बार हो रहा है, कैसा अच्छा दिख रहा है। ये सेकंड टाइम हो रहा है? हाँ, ये सेकंड टाइम हो रहा है। पहले बार नहीं आया था, पहली बार 12 साल के बाद हाँ पहली बार बार हो रहा है। तो हम इससे पहले नहीं आए थे, अब आ गए हैं, अब जा रहे हैं राइड। देखना थोड़ा एडवेंचरस रहता था।
तो सर के साथ हमारा चैनल बात कर बहुत अच्छा दिखा। थैंक यू सर। हाँ, शुक्रिया। हमारे चैनल के साथ बात करने के लिए। बीदर पब्लिक न्यूज़ के साथ बात करते हुए अच्छा लगा। आपका नाम सर? अरुण कुमार सोनार, ओल्ड सिटी बीदर। Hello, my name is Shreyan Sitar. I'm 11 years old. I've been participating in Bidar Idol. I'm a finalist in the competition. Unfortunately, I did not win. But I came to Bidar Utsava and it's very good. Tell about your experience in boat riding. So right now, after like a few after 100 numbers, I think it's our turn. So I think it's pretty good. ನಮಸ್ಕಾರ, ನಾನು ಭೀಮರಾವ್ ಮಾಲಗತ್ತಿ ಅಂತ. ನಾನು ಬೀದರ್ ನಿವಾಸಿಯಾಗಿದ್ದು ಸುಮಾರು 12 ವರ್ಷಗಳ ನಂತರ ನಮ್ಮ ಬೀದರಲ್ಲಿ ಬೀದರ್ ಉತ್ಸವ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದರೆ ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಜನರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಒಂದು ಖುಷಿ ತರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಿಷಯ ಆಗಿದೆ. ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 12 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಮ್ಮ ಬೀದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಉತ್ಸವ ನಡೆದಿಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಾಗಿ. ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಸಿಂಗರ್ಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಕನ್ನಡದ ಚಲನಚಿತ್ರ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯ ಚಲನಚಿತ್ರಗಳು ನೋಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಜನರು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ಎಲ್ಲ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಭಾಳ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ಇದಾಗಿದೆ. जबरदस्त बना रहे, बड़ा बना रहे। उसके बाद और अंदर जो है सिंगर गाने सब चल रहा है, जबरदस्त मेला लगे वाला है। सब कोई नहीं आए नहीं देते, आ जाओ देखने। मेरा नाम इधर को आया बहुत अच्छा है, बड़ा 2 सालों के बाद होगा। जो भी ध्यान है वो मेरा नाम टाइगर सुफियान है। मैं बाल्की से आया हूँ इधर उत्सव देखने के लिए। 10 सालों में लगभग 2009 में हुआ था ये, आज 10 सालों के बाद फिर हुआ है। माशाल्लाह बहुत अच्छा दिखा। आने का पूरा मज़ा ले लिया। आप लोग भी नहीं आए घर में, इसका लास्ट डेट है आज।